नाही, निश्चितपणे वाढदिवस हा दरवर्षी येतो, आपण तो उत्साह साजरा करतो. कार्यकर्ते बॅनर पोस्टर फुलं घेऊन येतात. पण तुम्ही 2च दिवसापूर्वी जाहीर केलं होतं ज्या पद्धतीमध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडनं जो भ्याड हल्ला झाला आणि ज्यामध्ये या देशातील निष्पाप लोकांचा बळी गेला, त्या सर्वांना तर श्रद्धांजली मी वाहतोच आहे. परंतु महाराष्ट्रातली जी 6 परिवारचे मृत्यू झाले त्या प्रत्येकाला 2.5 लाख रुपयाचा धनादेश माननीय मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून देण्यासाठी मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांकडे 15 लाखाचा माझ्या संस्थेचा धनादेश आता सपूर्द केला, ज्याच्यामध्ये सर्व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपस्थित होते. सर, दहशतवादाच्या वक्तव्यावर बोलताना मला वाटतं की विजय वडेट्टीवारचं आता डोकं फिरलंय. आमचा मित्र आहे, पण मला वाटतं की त्याचा आता मेंदू चेक करावा लागेल, कारण अशा पद्धतीतली वक्तव्य करणं हे योग्य नाही. कारण दहशतवादी हल्ला, दहशतवाद्याला कुठली जात नसते. त्यांनी देशावरती हा हल्ला केला ना, कुठल्या व्यक्तीवरती केला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काश्मीरच्या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीमध्ये लोकांना जात विचारून मारलं त्याचे व्हिडिओ देखील आले, धर्म विचारून केलं त्याचे व्हिडिओ देखील आले. जे विक्टीम स्वतः होते, ज्यांच्या घरातले ज्यांचे पती वारले, त्या बिचाऱ्या माझ्या बहिणींनी देखील स्टेटमेंट दिली. त्यानंतर विजय भाऊ जर अशा पद्धती स्टेटमेंट देत असेल तर त्याचा निषेधच करावा लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.